माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत हरभऱ्यांच्या कोवळ्या पानांची भाजी. स्पेशली ही भाजी थंडीच्या मौसममध्येच भेटते खायला. ही एकदम मी कवळी भाजी घेतलेली आहे. आपल्याला ह्यासाठी वाटण काढायचं आहे. 4 ते 5 मिरच्या, 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं जिरं हे आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. ही भाजी मी तव्यावर बनवत आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही कढईतसुद्धा बनवू शकता. तव्यावर मी 1 चमचा तेल घेतला आहे. त्याच्यात जे आपण वाटलं होतं जो मिरचीचा ठेचा तो टाकायचा आणि हलवून घ्यायचा. याच्यात मी थोडंसं मीठ टाकणार आहे चवीनुसार. हे हलवून घ्यायचं व्यवस्थित. आता याच्यात आपण भाजी टाकून घेऊ. आणि व्यवस्थित याला हलवून घ्यायचं. ह्या भाजीत आता आपण थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊ. हे शेंगदाणे मी भाजून थोडेसे ओबड-धोबड वाटून घेतले आहे. शेंगदाण्याच्या कुटामुळे भाजी खूप छान लागते. आता ही भाजी आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकून घेऊ आपण याच्यात. भाजी व्यवस्थित शिजून द्यायची. आता ही भाजी आपण 5 ते 10 मिनिटं शिजवून घेऊ. मम्मीने काम आलं. आपली भाजी व्यवस्थित शिजलेली आहे, तुम्ही पाहू शकता. थोडंसं वरून तेल टाकून घेऊ त्याला. ही तयार आहे आपली हरभऱ्यांच्या कोवळ्या पानाची भाजी. तुम्ही एकदा बनवून पहा, खूप छान लागते चवीला. बनवून नक्की खा, याचा आस्वाद घ्या. खूप छान लागते ही भाजी. हेल्दीसुद्धा आहे. आणि कमेंटमध्ये मला सांगा कशी लागते ते. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू गाईज. बाय बाय.